71 करायचं सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पुल बॉल हवेमध्ये आखे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चांगली सुरुवात. पहिला बॉल, पहिला षटकार. इथे मात्र ड्रॉ केला जातोय विशाल सर. याच धोनी डिंगोरे अर्थात गणेश डिंगोरे याच्या माध्यमातून ड्रॉ केला जातोय. ज्याच्याकडे विन चिठ्ठी ती क्वालिफायच्या राऊंड मध्ये. विन सफाळे संघ क्वालिफायच्या राऊंड मध्ये पोहोचलाय. यातील विजय संघ विपक्ष फाईट करताना पाहायला मिळेल टीम के करण कदम यांच्या संघाशी ओरडू कॉम्बॉक्स. आणि जेव्हा कडू औषध आपण स्वतः पितो तेव्हा कसं फील होतं ते फील आता बॉलर्सला होतंय. कारण याआधी जेव्हा स्वतः बॅटिंग करत होते तेव्हा तोच त्रास मी म्हणेन टीम खांडीचा पाढा बॉलर्सला होत होतं. आणि आता बॉलिंग करत असताना टीम कोळाचा पाडा टीमचा अगेन्स्ट प्रदीप पगले 2 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गेलेत. आणि आता असं वाटतंय की 71 हे टार्गेट पाहायला गेलं तर मॅच विनिंग आहे 4 ओव्हरमध्ये. पण ज्याप्रमाणे सुरुवाती ते दीपकने केली लाजवाब फटके आतापर्यंत आलेत. आणि असं वाटतंय की जर दीपक अशा प्रकारे खेळला तर मॅचमध्ये मजा येईल. नेक्स्ट बॉल, यावेळेस ऑन द राईज. आणखीन एक चांगला फटका. गॅप मध्ये बॉल निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हरेज आणि बाउंड्री लाईनचा बाहेर. 2 षटकार त्यात नंतर हा चौकार. थँक्यू डीजे. आणि हेच रागले ना की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टोटल तुम्हाला कधी विजयाचे शाश्वता देत नसतो. तुम्ही पहिल्या 17मध्ये कितीही बनवा पण तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये त्या डिफेंड देखील करायचं आहेत. आणि आता तेच कार्य करता करता नाके न होतील की काय असं वाटतंय. कारण पहिले 3 चेंडू 16 धावा धावफलकावरती आणि इंटेन्शन क्लिअर केले दीपकने की माघार नव्हे तर लढाई आम्ही स्वीकारू. आणि लढतायत. चांगली बॅटिंग. नेक्स्ट बॉल. ओहो, आणखीन एक हा देखील बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. काय बॅटिंग सुरू आहे. एकंदरीत पहिलं सत्रही हायलाईट होतं, दुसरं सत्रही हायलाईट सुरू आहे. 4 चेंडू 3 षटकार 1 चौकार. एखाद्या कारचा लकी नंबर ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. 6-6 4-6. काय बॅटिंग झाली. धावफलक आता 22. 22 ऑन द बोर्ड. आता बघ क्लायमेट थोडा मी म्हणेन उष्णता आता थोडी कमी झालेली आहे बट घाम आता बॉलरला फुटलाय. कारण 4 मध्ये 22 धावा कन्सीड झाल्या. आणि हे मी आत्ता जस्ट सांगितलं की तुम्ही पहिल्या 17मध्ये किती रन्स बनवा तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये त्या डिफेंडही करायचं. आणि आता डिफेंड करत असताना इथे अडचणी उभा झालेल्या आहेत. कारण 22 धावा विकेट हवी आहे. विकेट काढावी लागेल. कारण 71ही चेज होऊ शकतायत. हा विश्वास इथे दाखवला आहे टीम खांडीचा पाडा क्रिकेट टीमने. लाजवाब बॅटिंग आतापर्यंत दीपकची. आता राऊंड द विकेट तयार होतात प्रदीप. नेक्स्ट बॉल. बॅकफूट वरती जाऊन आणखीन एक चांगला फटका. हा बॉलही जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. लाजवाब सुरुवात. टीट फॉर टॅट जशास तसे उत्तर देत असताना टीम खांडीचा पाडा आणि लाजवाब बॅटिंग दीपकची. कारण दीपकने ही जी सुरुवात मिळवून दिली आहे ना या सुरुवातीच्या जोरावरती ही लढत इथे लढली जाऊ शकते. हा विश्वास आता इथे जागृत झाला आहे. कारण 5 चेंडूंच्या खेळामध्ये 26 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. पॅनवरती हेलिकॉप्टर उडवायचा होता. एलिव्हेशन नाही मिळालं. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. बॉल फील्ड करतात बट फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि एक स्वप्नबद्ध सुरुवात. 71च्या चेजमध्ये 27 धावा धावफलकावरती. आणि कोणत्याही प्रकारे विकेट इथे गमावली नाहीये टीम खांडीचा पाडा क्रिकेट टीमने. टीमचा पण आज याआधी चांगला खेळ पाहिला बट या मॅचमध्ये काय घडेल. 18-44 स्टेप आउट झाला. फुल टॉस
बॅटर स्टेप आउट, बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आउट, षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आणि सध्याच्या घडीला काय बॅटिंग सुरू आहे, फुटलेस हिटिंग. बघा, प्रेक्षक आता जोडले गेले असतील तेही विचार करत असतील स्कोर कार्ड पाहून की हे काय चाललंय. धावपळक 33 आणि 7च चेंडूंचा खेळ झाला. काय बॅटिंग केली आणि मागील फटका तर वाह, काय फटका होता. स्टेप आउट झाले, फुलटॉसही होता, बट तरी सुद्धा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्लिअर केलं. काय बॅटिंग सुरू आहे, एक्सप्लोसिव्ह बॅटिंग. आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी ही बॅटिंग करतोय दीपक. धावफलक 33. समीकरण आता आणखीन थोडं सोपं, बिकॉज 17 चेंडू शिल्लक, 17मध्ये करायचं आहेत 38. विकेट हवी आहे, विकेट काढावी लागेल आणि विकेट जर नाही काढली तर या रन्स थांबवणं, हे टोटल डिफेंड करणं अवघड आहे. नेक्स्ट बॉल, लोबो फुल टॉस, गुडघा टेकवला, बॉलला पाठवलं, बाउंड्री लाईनचा बाहेर, बैठक, षटकार. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. 16 चेंडू शिल्लक आणि आता 32 धावांची आवश्यकता आणि इंडिव्हिज्युअली मला वाटते की संपूर्ण रन्स दीपक 39. फक्त 8 चेंडूंचा खेळ. बघा, एकंदरीत 70 बनवल्या, 71 डिफेंड करायचा होता. जरा वेळ कमी घ्या, कारण या आधीच सांगितलंय की 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकायची आहेत. आणि ज्याप्रमाणे फटके खेळले ना दीपकने, बघा एक गोष्ट मी क्लिअर करतो, 15 मिनिटं आहेत सर, आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाली तर अतिरिक्त फिल्डिंग इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. सो दॅट्स वाय बघा, फिल्डिंग टीम तुम्ही त्याची काळजी घ्या, त्याच्याविषयी सातत्याने सूचना आम्ही देणार नाही आहोत, कारण टाईमचं रिस्ट्रिक्शन आहे. त्याविषयी माहिती पोहोचवणं मला तरी वाटत नाही की इम्पॉर्टंट आहे, बिकॉज बघा तुमचं त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे, कारण ॲज अ प्लेअर जेव्हा आपण खेळतो गेम अवेअरनेस हाही शब्द असतो आणि त्याकडेही आपलं लक्ष द्यायचं असतं. नेक्स्ट बॉल, आता स्टेप आउट झालाय आणि पॉईंटचे फिल्डर. पुढे जाऊ की मागे जाऊ हा प्रश्न होता, बट बॉल मागे गेला आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट टीम आहे. कोळ्याचा पाडा 71 धावा, चेजून फार अवघड, बट ते लक्ष फार सोपं गेलं. आता लोबो फुल टॉस, मिस्टामिंग कॅच पकडली तर मॅच मध्ये कमबॅक होईल आणि कॅच पकडली, इम्पॉर्टंट विकेट. कहाणी में ट्विस्ट अभी आएगा क्या, आता हा प्रश्न, कारण विकेट मिळाली. बॅटर बाद झाला दीपक. 11 मध्ये करायचा 19 धावा.